अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनेलकडून तुम्हा सर्व स्वामी भक्ताचे मनपूर्वक स्वागत. जय जय स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी आपल्याला भक्ती म्हणजे काय, गुरुभक्ती कशी असते आणि गुरुकृपा कशी लाभते हे शिकवते. ही कथा आहे अक्कलकोटचे करुणामूर्ती सर्वज्ञानी श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे निस्वार्थी भक्त बाळप्पा महाराज यांची. कथाला सुरुवात करण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व स्वामी भक्तांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. त्या काळी अक्कलकोट नगरात स्वामी समर्थांचा दरबार दररोज भरत असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भक्तांची गर्दी असायची. भजन, कीर्तन, नामस्मरण, मंत्रजप अहोरात्र चालू असायचा. स्वामी समर्थ महाराज कधी विनोदी, कधी गंभीर, कधी रागाने तर कधी प्रेमाने भक्तांना मार्गदर्शन करीत. त्यांच्या दर्शनासाठी लोक दूरदूरून येत. अशाच भक्ताच्या गर्दीत एक भक्त होता, बाळप्पा महाराज. बाळप्पा हा गरीब शेतकरी होता. घरात फार काही नव्हतं, पण श्रद्धेची श्रीमंती भरलेली होती. तो रोजच्या रोज कामावरून थकून घरी यायचा आणि मग स्वामी समर्थाच्या दर्शनाला जायचा. त्याच्यासाठी महाराज म्हणजे सर्वस्व. आई, वडील, मित्र, सखा सर्व. एके दिवशी बाळप्पाच्या मनात विचार आला, माझ्या गुरूंना काहीतरी अर्पण करावं. पण घरात काहीच नव्हतं. घराच्या कोपऱ्यात थोडंसं ज्वारीचं पीठ दिसलं. बाळप्पाने ठरवलं, हेच मी माझ्या स्वामींना देणार. तो पीठ स्वच्छ कपड्यात बांधून एका लहान मुठीत घेतो आणि आनंदाने अक्कलकोटला निघतो. अक्कलकोटला गेल्यावर बाळप्पा महाराज स्वामी दरबारात जातात. दरबारात पोचल्यावर बाळप्पा महाराज स्वामीच्या तेजस्वी मुखाकडे पाहतच राहतात. बाळप्पा महाराजाच्या डोळ्यात पाणी आलं. हळूहळू पुढे जात त्यांनी ती मूठ महाराजाच्या चरणी ठेवली. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलं. स्वामींच्या डोळ्यातून करुणा ओसंडली. स्वामींनी मूठ हातात घेतली आणि डोक्यावर ठेवली आणि म्हणाले, अरे बाळप्पा, ही मूठ अमूल्य आहे. यात तुझं प्रेम, तुझी भक्ती, तुझा विश्वास भरलेला आहे. त्या क्षणी महाराजांनी आशीर्वाद दिला, तुझ्या घरची दारिद्र्य नाहीसे होईल, संसार सुखी होईल, भक्ती मार्गी राहा. आणि खरंच त्या दिवसापासून बाळप्पाच्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदू लागली. त्यांचं मन मात्र अजून अधिक स्वामी भक्तीत बुडालं. आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते, गुरूंना, देवाला वस्तूची किंमत नको असते. हवी असती ती भक्तीची, प्रेमाची आणि समर्पणाची मूठ. थोडंसं जरी असलं तरी ती निस्वार्थ भावनेने दिलं तर ते सर्वात मोठं अर्पण ठरतं. एकदा बाळप्पा महाराज गावाबाहेर शेतात काम करत होते. तेवढ्यात आभाळात अचानक गडगडाट झाला. काळेकुट्ट ढग जमले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. गावाकडे जाणारा रस्ता पाण्याने भरला. नदीला पूर आला. गावाकडे जाणारा रस्ता पाण्याने भरला. बाळप्पा महाराज त्या पावसात अडकले. घराकडे परतण्याचा मार्ग काही आसरा नाही. बाळप्पा चिंतेत पडले, पण लगेच हात जोडून म्हणाले, श्री स्वामी समर्थ महाराज, तुम्हीच माझा आधार आहात. आता तुम्हीच मार्ग दाखवावा.
आणि मित्रांनो, जसं बालक आईला हाक मारतं तसंच त्यांनी स्वामी समर्थांना हाक मारली. आणि काय चमत्कार म्हणावा, थोड्या वेळात पावसाचं प्रमाण कमी झालं. आकाशात थोडा उजेड दिसायला लागला. तेवढ्यात एक वयोवृद्ध तेजस्वी डोळ्याचा माणूस तिथून गेला. त्याने बाळप्पांना विचारले, काय झालं, अडकला आहेस का? त्यावर बाळप्पा म्हणाले, हो, नदी पार करता येत नाही. मी माझ्या स्वामी समर्थांना हाक मारली आहे. तो वृद्ध माणूस हसला आणि म्हणाला, चल माझ्या मागे ये. त्याने हात धरून बाळप्पाला नदी पार करून सुरक्षित बाजूला आणलं. बाळप्पा वळून त्यांचे आभार मानायला गेले, पण ते कोठेच नव्हते. फक्त ओलसर जमिनीवर स्वामी समर्थांच्या पायाचे ठसे होते. बाळप्पा महाराजाच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांना कळलं, माझे स्वामी स्वतः मला वाचवायला आले होते. त्या दिवसानंतर बाळप्पा महाराजाचा स्वामीवरील प्रेम आणि विश्वास आणखीन दृढ झाला. ही कथा आपल्याला शिकवते की संकटात स्वामीवर विश्वास ठेवावा. निस्वार्थ भक्तीने हाक मारली की स्वामी धावून येतात. स्वामी आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत. चला तर मग आपणही स्वामीवर तसाच विश्वास ठेवूया. आपल्या मनाची, जीवनाची आणि मार्गाची पतवार स्वामीच्या हाती देऊया. सगळ्यांनी मिळून जयघोष करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजची कथा आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.